नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूथ मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, 10वीचा रिझल्ट लागलेला आहे. तर ज्यांना ITIमध्ये ॲडमिशन करायची असेल त्यांना हा आपला व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण या व्हिडिओमध्ये आपण ITI ॲडमिशनची A to Z प्रोसेस बघणार आहे. आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, ॲडमिशनची सुरुवात ही 3 जूनपासून झालेली आहे. तर ही 30 जूनपर्यंत असणार आहे मित्रांनो. तर याची डॉक्युमेंट जमा करण्याची तारीख ही 5 जूनपासून ते 1 जुलैपर्यंत असणार आहे. तर याचं पहिली फेरी ही 5 जूनपासून लागणार आहे मित्रांनो. तर आता आपल्याला गुगलवर यायचं. गुगलवर आपल्याला ITI ॲडमिशन 2024 असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर असा इंटरफेस येणार मित्रांनो. असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही 10वीच्या बेसिकवर फॉर्म भरता, तिथं तुम्हाला 10th स्टँडर्ड यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचं रोल नंबर टाकायचा आहे. रोल नंबर टाकल्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले, तुमचं पासिंग इयर वर्ष ते टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या परीक्षेचा महिना टाकायचा आहे. कोणत्या महिन्यात तुमची परीक्षा झाली, मार्च एप्रिलमध्ये झाली असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुमचं इथं पहिलं फर्स्ट नेम टाकल्यानंतर तुमचं लास्ट नेम टाकायचं आहे. लास्ट नेम टाकल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचं प्रायमरी मोबाईल नंबर विसरला आहे. तुमचा प्रायमरी मोबाईल नंबर तो असा टाका की तुमचा तो रेग्युलर चालू असायला पाहिजे, कारण की त्या नंबर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा पासवर्ड, तुमचा नंबर लागला की नाही लागला संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमचा मोबाईल नंबरवर येणार. इथे आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. संपूर्ण इन्फॉर्मेशन वाचून तुम्हाला आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल OTP येणार. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची मेल ID टाकायची आहे. ते तुमची मेल ID पर्सनल मेल ID टाकायची आहे, तुम्हाला हरवायची नाही आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे पासवर्ड क्रिएट करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर टाकून रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुमचं मोबाईल नंबरवर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड येणार मित्रांनो. तर आता आपल्याला कॅन्डिडेट लॉग इनवर क्लिक करायचं आणि ते तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर, तुमचं पासवर्ड आणि कॅप्चर टाकून तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे मित्रांनो. लॉग इन केल्यानंतर असा इंटरफेस येणार मित्रांनो. ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे. ही पूर्ण सूचना वाचून ओके बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सर्वात तुमची इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. सर्वात तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर तुम्हाला मेल फिमेल जे काय असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली इथे तुम्हाला रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. हिंदू, बुद्धिस्ट जे काय असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची जात निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची इन्कम टाकायची आहे मित्रांनो. मी इन्कम टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲड्रेस टाकायचा मित्रांनो. तुमचा जिल्हा निवडायचा, तुमचा तालुका निवडायचा, तुमचं गाव निवडायचं आहे. पिनकोड टाकून तुम्हाला नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विचारलं तुम्ही अनाथ आहात का. जर तुम्ही अनाथ असेल तर कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही निवडता ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यांची इन्फॉर्मेशन टाकायची आहे. नसाल तर नो करून तुम्हाला खाली इथे तुमची आई वडिलांची इन्फॉर्मेशन टाकायची आहे. तुमचं वडिलांचं नाव, तुमचं आईचं नाव, तुमचं आई कोणतं काम करतात, तुमचे पप्पा कोणते काम करतात, कोणत्या राज्यात काम करतात, हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे टाकायची आहे. इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर इथे तुम्हाला नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येणार. तुम्हाला इथे संपूर्ण माहिती संपूर्ण वाचायची आणि येसनोवर क्लिक करून नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला 10वीची संपूर्ण माहिती टाकायची आहे. तुमच्या शाळेचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमच्या शाळेचा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर तुमचे संपूर्ण इथे माहिती वाचून तुम्हाला इथे येसनो सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली इथे आल्यावर तुमचे 10वीचे मार्क्स टाकायचे आहे. मराठीमध्ये 100 किती होते तुम्हाला संपूर्ण माहिती असे टाकायचे आहे. किती मार्क ते तुम्हाला A to Z तुम्हाला मार्क्स येऊन जातील. त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर
असं एक टॅब ओपन होणार. तर तुम्हाला इथे तुम्ही याच्यात तुम्ही ITI केला असेल तर तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन टाकली नसेल केलं असेल तर तुम्ही नेक्स्ट पेजवर क्लिक करू शकता. नेक्स्ट पेजवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. तुमचं ते आधी तुम्हाला जिल्हा निवडून तुम्हाला तुमचा ITI सिलेक्ट करायचा ज्या ITIला तुम्हाला अप्लाय करायचा आहे. तुमचा जिल्हा, तिथं तालुका, तुमचं गाव सर्व निवडून तुम्हाला जो ITI तुम्हाला निवडायचा तो तुम्ही ITI ते निवडू शकता. निवडून झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली ॲक्सेप्ट करून तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाणार मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो.